गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बघतोय. पण हे क्वेश्चन कोणते आहेत बघा. क्वेश्चन्स आउट ऑफ टेक्स्ट बुक हा एक क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन एरिया ऑफ रेशियो ऑफ ट्रायंगल्स वर आहे. ए लाइन कट टू साइड्स AB and AC of triangle ABC in point P and Q respectively. दिलेला आहे इथे बघा अशा प्रकारे. आणि शो दॅट हे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AP अपॉन AB इंटू AQ अपॉन AC. आपण इथे कन्स्ट्रक्शन करतोय जॉईन BQ जॉईंट करूया आपण आता इथे बघा. असे जॉईंट केल्यामुळे आपल्याला इथे बघा हा एक फर्स्ट आणि हा सेकंड ट्रायंगल मिळालेला. आपल्याला रेशो काढायचे आहेत फक्त या ठिकाणी ट्रायंगलचे, दुसरं काय नाही. मग काय करणार आपण, पहिले हे दोन रेशो घेणार. बघा या ठिकाणी तुम्हाला एक शॉर्टकट देतो. इथे ट्रायंगल कोणकोणते घ्यायचे बघा. ट्रायंगल APQ, नंतर घ्यायचं ट्रायंगल ABQ आणि थर्ड ट्रायंगल घ्यायचं ABC. यांचे रेशो काढायचे, याचा आणि याचा, ह्याचा आणि ह्याचा. बस रेशो काढायचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. समजेल आता तुम्हाला. मग प्रूफ मध्ये आपण लिहूया इन फिगर triangle APQ and triangle ABQ have equal height. मग therefore यांचं रेशो काय रेशो होणार तर माहित आहे तुम्हाला, हा अपॉन हा. मग इथे येतात एरिया ट्रायंगल APQ अपॉन एरिया ट्रायंगल ABQ. यामध्ये एरिया ट्रायंगल APQ आणि दुसरा आहे ABQ. म्हणजे हा याचा बेस आहे आणि हा जो आहे एवढा मोठा हा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे. कारण हाईट तर त्याला नाहीच आहे. म्हणजे इक्वल म्हणजे नाही समजतो आपण. मग इथे लिहिणार आपण काय लिहिणार इथे. मग याची बघा पहिल्याचा बेस काय येणार आहे AP, दुसऱ्याचा बेस काय येणार आहे AB, इथे पण रिझन देऊ. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. इथे तुम्ही ट्रायंगल असं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आपण आता दुसरे जोडी घेणार. हा ट्रायंगल ABC आणि हा घेणार. मग इथे पुन्हा लिहिणार इन ट्रायंगल किंवा ट्रायंगल ABQ and triangle ABC have equal heights. ठीक आहे. मग यांचा रेशो काढूया. यांचा पण रेशो काय एकावर एक ठेवायचे की झालं. एरिया ऑफ ट्रायंगल ABQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर बघा ABQ आणि ABC. पण या ABC ची आपण एरिया या बेस या बाजूने घेणार आहोत. म्हणजे इथे येणार आपल्याला याचा बेस येतो
AQ अपॉन AC. बघा या बाजूने बेस घेणार आहोत दुसऱ्या वेळेस. या बाजूने आता बेस घेतले होते, आता या बाजूने घेतले. इज इक्वल टू, आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. इथे तेच रिझन देणार. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट, HI हाईट्स झालं. आता या दोन्ही इक्वेशनचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. मग इकडे आपण मल्टिप्लिकेशन करताना म्हणजे दिस इंटू दिस. मग लिहूया इकडे आपण एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABQ इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. या बाजूचं मल्टिप्लिकेशन या बाजूला, या बाजूचं मल्टिप्लिकेशन या बाजूला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तिथे येणार AP अपॉन AB. याला येणार AQ अपॉन AC. बघा इकडे हा ट्रायंगल सारखा आहे आणि त्यांचं डिवायडेशन आहे, तो गेला. मग काय राहिले इथे, तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, जे राहिले ते हे बघा, हे येणार. इथे येणार AP इंटू AQ अपॉन AB इंटू AC. हेन्स प्रूव्ह. फिनिश झालं. एवढं लक्षात ठेवा, हे 3 ट्रायंगल आपल्याला, या 3 ट्रायंगलचे रेशो, याचा आणि याचा, याचा आणि याचा, आणि मल्टिप्लिकेशन संपलं. नाहीतर खूप मोठा प्रश्न आहे आणि अवघड आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्न आपला संपलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आहे, अपेक्षित आहे. आला तर 3 किंवा 4 मार्क, क्वेश्चन मध्ये 4 किंवा क्वेश्चन मध्ये 3. तर भेटूया आपण उद्या सकाळी दुसरा क्वेश्चन घेऊन.